नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये आपण घरच्या घरी महादेवाचा रुद्राभिषेक कसा करायचा आहे, अगदी सोप्या पद्धतीने। आणि यासाठी लागणारे साहित्य काय, पठण काय करायचं, आरती कुठली म्हणायची, सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी आपण कुठलीही पूजा करताना दीप प्रज्वलित करत असतो, त्यानंतर चौरंग पाट जे काही असेल त्याच्यावरती आपण दामण ठेवायचं आहे, त्यामध्ये आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे। अभिषेक करताना आपल्याला लागणार आहे तामण, पिंड आणि गळती। तर गळती आपण लावल्यानंतर आपल्याला महादेवाचा अभिषेक सुरू करायचा आहे। अभिषेक सुरू होताना आपलं जल हे महादेवाच्या पिंडीवर पडत असतं आणि आपल्याला पठण करायचं आहे। तर यामध्ये आपण केंद्रामध्ये आपल्याला नित्यसेवा मिळून जाईल किंवा मग ऑनलाईनही हे नित्यसेवा आपल्याला आता मिळत आहे, तर तुम्ही घेऊ शकता। यामध्ये संपूर्ण शिवशंकराची आपल्याला भगवान श्री शंकराची सेवा दिलेली आहे। हे सर्व आपल्याला पठण करायचं असतं। यामध्ये प्राकृत आणि संस्कृत दोन्ही आहे। तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही वाचन करू शकता आणि हा रुद्राभिषेक सुरू करू शकता। तर यामध्ये शिवमहिमा स्तोत्र आहे एक वेळा, गणपती अथर्वशीर्ष एक वेळा म्हणायचं, श्री रामरक्षा स्तोत्र 1 ते 9 श्लोक आपल्याला एक वेळा म्हणायचे आहे आणि श्री रुद्राध्याय चमक नमक साहित्य आपल्याला पूर्ण वाचन करायचं आहे एक वेळा। त्यानंतर शिवकवच म्हणायचं आहे, महामृत्युंजय मंत्र, श्री गायत्री मंत्र, त्यानंतर संजीवनी मंत्र, हे सर्व मंत्र ही आपल्याला त्या दिवशी ओम नमः शिवाय करत करत आपण पूजा करायची आहे। नंतर आपण महादेवाची पिंड स्वच्छ धुवून पुसून परत तामणात ठेवायची, त्याची पूजा करायची आहे। 3 बोटांनी आपल्याला भस्म लावायचं आहे। 3 बोट म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक आहे। आणि नंतर बेल अर्पण करायचं। तर बेल अर्पण करताना आपल्याला शिवनामावलीचं पठण करायचं आहे। 108 शिवाची नावं आपल्याला म्हणत हे बेल अर्पण करायचं। 108 बेल नाही मिळाले तर आपण 1 बेल ठेवला तरी चालतो आणि नंतर आपण तांदूळ अर्पण केले, शिवमूठ जी असेल त्या दिवशीची ती अर्पण करायची आहे आणि नंतर आपल्याला आरती करायची असते। तर शंकराची आरती करायची आणि पूर्ण ही त्या दिवशीची रुद्राभिषेक सेवा आपली पूर्ण करायची आहे। आणि यामध्ये आपण जी सेवा केली आहे, पठण करत आपण जे रुद्राभिषेक केला आहे, त्या अभिषेकाचं जल आपण सर्वांनी घरातल्यांनी घ्यायचं आहे आणि उरलेलं जल हे आपण घरामध्ये शिंपडायचं आहे फुलांनी। आणि नंतर उरलेलं जल हे आपण कुठेही न फेकता आपण बॉटलमध्ये ठेवून ते नंतरही रोज घेतलं तरी चालतं। ही रुद्राभिषेक सेवा म्हणजे अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे महादेवाची आणि ती आपण सर्वांनी या श्रावणमध्ये करायची आहे। घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा, त्यानंतर पितृदोष, वास्तुदोष, जे काही आजारपण असेल ते सर्व ह्या रुद्राभिषेकच्या जला कमी होण्यास मदत मिळत असते। तर सर्वांनी येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये ही उच्च कोटीची सेवाचा संधी आपण घ्यायची आहे आणि सेवा करायची आहे। अशीच भक्तिमय व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।